जय श्री कृष्णा. आज मी माझ्या व्हाईट टी शर्टला डाय केलेला आहे. थोडंसं बोर झालं होतं तेच प्लेन व्हाईट टी शर्ट घालून. सो अशा पद्धतीने त्याला पहिले फोल्ड केला. तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती. पण कोणतंही टी शर्ट असो, फॅब्रिक असो, डाय करण्याच्या आधी त्याला वॉश करायचं. वॉश झाल्यानंतर व्यवस्थित तो सुकू द्यायचा. प्रेस केल्यानंतरच तुम्ही त्याला डाय वगैरे करू शकता. तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती मी कशा पद्धतीने फोल्डिंग केलेलं आहे. जर तसा टेक्स्चर हवा असेल, फोटोमध्ये दाखवला होता तशाप्रमाणे, तर तुम्हाला अशा पद्धतीने टाय करावं लागेल. आता माझ्याकडे सिंपल थ्रेड होता म्हणून मी तो 4 पदरी केला आणि मग त्याला व्यवस्थित बांधून घेतलेला आहे. बांधून झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे. एकदम उकळू द्यायचं पाणी. पाणी गरम झाल्यानंतर गॅसवर पण ठेवून आपण त्याच्यामध्ये कलर टाकू शकतो. पण मी ते खाली घेतलेलं आहे कारण व्हिडिओ मग काढता नसता आला. एका छोट्याशा बाउलमध्ये पहिले कलर मिक्स करून घ्यायचा आहे. डायरेक्ट पाण्यामध्ये टाकायचा नाही. मग याच्यामध्ये मी 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे. खडी मीठ पण चालतं याच्यासाठी. मग ह्या पाण्यामध्ये आपल्याला तो टी शर्ट बांधलेला तो टाकायचा आहे. 10 मिनटं ठेवू शकता तुम्ही, म्हणजे व्यवस्थित कलर होतो. दोन्ही साईडने व्यवस्थित कलरिंग होण्यासाठी अलटी पलटी करत राहायचं आहे. त्याच्यानंतर 2 बाउलमध्ये थंड पाणी घ्यायचं आहे. एकामध्ये कलर फिक्सर टाकून घ्यायचा आहे, तो साईडला काढायचा. 10 मिनटं झाल्यानंतर आपला टी शर्ट कलर केलेला तो थंड पाण्यामध्ये टाकायचा आहे, साधा थंड पाण्यामध्ये. त्याच्यामध्ये 5 मिनटं ठेवल्यानंतर तो व्यवस्थित पिळून घेऊन मग फिक्सर टाकलेल्या पाण्यामध्ये तो ठेवायचा 10 मिनिट. मग काढताना व्यवस्थित पिळून घ्यायचा आहे. थोडंसं मेसी झालेलं आहे खाली. तर आता थोडासा सुकल्यानंतर, जवळजवळ तुम्ही अर्धा तास सुकवू शकता त्याला, तसाच फोल्डिंगमध्ये नंतर ओपन करायचा आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर झालेला आहे. असेच वेगवेगळे ट्रिक्स टाय डायमध्ये शिकण्यासाठी माझ्या पेजला तक्ष फॅशन स्टुडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.